नमस्कार, मी आनंद आंबेकर। देशोन्नती न्यूजवर आजपासून आपण एक नवा कार्यक्रम सुरू करतोय। कार्यक्रमाचं नाव आहे दे दणका। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरचं भाष्य, विश्लेषण आणि त्याच्यावरचा प्रहार या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतोय। आणि आजच्या या कार्यक्रमाचा आजचा हा विषय आहे लाडकी बहीण योजना। अर्थात लाडकी बहीण योजना ही योजना नेमकी कुणाची किंवा या योजनेचे शिल्पकार कोण, या योजनेला जन्म कोणी दिला आणि या योजनेसाठी श्रेय लाटण्याचा किंवा श्रेयवादाचा जो प्रयत्न सुरू आहे त्या संदर्भात आपण एक भाष्य करणार आहोत। लोकसभा निवडणुकीत महायुती अपयशी ठरली। फडणवीसांचे सारे दावे पोकळ ठरले। 40+ दावा करणाऱ्या महायुतीला 20चा आकडाही पार करता आला नाही। लोकसभा निवडणुकीनंतर लगेच 4 महिन्यांनी विधानसभा निवडणूक असल्यानं महायुतीचे धाबे दणाणले होते। लोकसभेचा जो ट्रेंड होता तो जर असाच राहिला तर महायुतीचे काही खरे नाही। इतकंच काय तर महायुतीतील घटक पक्षांच्याही अस्तित्वाला धोका पोहोचेल हे लक्षात घेऊन महायुतीला राज्यातील बहिणी आठवल्या आणि या योजनेचा टेका घेऊन विजयाची नौका पार करण्याचा केविलवाना संघर्ष महायुतीत सुरू झाला। या संघर्षात एक बाब समोर आली, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार हा आता महायुती म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून हा प्रचार सुरू झालेला आहे। या योजनेचे श्रेय लाटण्याची स्पर्धा महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे या योजनेचे नेमके शिल्पकार कोण, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री की महायुती, याबाबत बहिणींमध्येच आता संभ्रम निर्माण झालेला आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर महायुतीनं पराभवाची कारणं शोधली। मात्र नेमके कारण सर्व नेत्यांना माहीत असूनही चर्चा झाली नाही। अर्थात नेमक्या कारणाची चर्चा झाली नाही। स्वतःकडे बोट दाखवण्यापेक्षा नेत्यांनी विरोधकांवर पराभवाचं खापर फोडलं। मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी टीम महायुतीनं कंबर कसली। बजेटचं शस्त्र हाताशी होतं। अर्थात लोकसभा झाल्यानंतर लगेच बजेट होतं, राज्याचं बजेट होतं आणि ते शस्त्र हाताशी होतं। हे शस्त्र घेतलं त्यांनी हाताशी। राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाचं गमक काय याचा राज्यातल्या महायुतीनं अभ्यास केला। अर्थात महाराष्ट्रातल्या सरकारनं अभ्यास केला तेव्हा मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजना त्यांना प्रभावशाली वाटली। दिल्लीतील केजरीवाल सरकारनं ज्येष्ठांसाठी आणलेली तीर्थाटन योजना, म्हणजे ज्येष्ठांसाठी जे तीर्थस्थळांची भ्रमंती होती, ती योजना त्यांना केजरीवालांना लाभ देऊन गेल्याचं लक्षात आलं। या आणि यासारख्या काही योजना महाराष्ट्र सरकारनं अगदी कॉपी पेस्ट केल्या। लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वात प्रभावशाली ठरेल हे ओळखून त्याची अंमलबजावणी राज्य सरकारनं तातडीनं सुरू केली। मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू झाली, योजनेची प्रक्रिया सुरू झाली आणि प्रक्रिया सुरू होताच अर्ज भरण्यासाठी बहिणींनी केलेली गर्दी बघून महायुतीच्या नेत्यांना आशेचा किरण दिसू लागला। अर्थात केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली। महायुतीच्या नेत्यांना आशेचा किरण दिसला आणि इथूनच या योजनेचं श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली। योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं असलं तरी हे नाव केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेथे या योजनेचा प्रचार करतात किंवा प्रचाराकरिता जातात, एखाद्या कार्यक्रमाकरता जातात, तेथेच या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिसून येतं। अर्थात त्या बॅनरवर जे नाव लिहिलं असतं त्याच्यात मुख्यमंत्री हा शब्द असतो। मात्र दुसरीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जेथे स्वतंत्रपणे या योजनेच्या प्रचारार्थ जातात तेथे योजनेच्या नावातील मुख्यमंत्री हा शब्दच गायब झालेला दिसतो। तिकडे पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांचा दणक्यात प्रचार सुरू आहे। अजित पवार राज्याचे अर्थमंत्री, या नात्यानं अर्थसंकल्पात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली। अर्थात ही योजना लागू करण्याचं संपूर्ण श्रेय हे अजित पवारांचेच असल्याचा प्रचार टीम अजित पवार कडून केला जात आहे। इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय लाटण्यासाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणाच उभी केली।
लाडक्या बहिणींचा देवा भाऊ अशी टॅगलाईन देऊन असं बॅनर तयार करून त्याचा प्रचार सुरू झालेला आहे। आतली बातमी अशी आहे की राज्यातल्या उत्तम सबस्क्रायबर असलेल्या काही यूट्यूब चॅनलला लाडकी बहीण योजनेचा प्रसार बहिणीच्या मुलाखती घेऊन करण्याचा टास्क देण्यात आलेला आहे। त्याची किंमतही ठरवण्यात आली आहे। हा टास्क देताना देवाभाऊंचा उल्लेख त्यात असावा ही अट सुद्धा घालण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रचाराचा एकत्र कंत्राट एका कंपनीला देण्यात आलेला आहे आणि ही कंपनी मुंबईवरून सगळी सूत्र हलवत आहेत। सांगण्याचा मुद्दा हाच की विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याऐवजी महायुतीतील राज्यातील तीनही सुप्रीमो अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यक्तिगत इमेज बिल्डिंग करण्यात सध्या व्यस्त आहेत। त्यांना महायुतीच्या विजयाचे काहीही घेणे देणे नाही। आता तिघांनाही मुख्यमंत्री बनायचे आहे आणि त्यासाठी सुरू असलेली ही केविलवाणी धडपड बघून आश्चर्य वाटतं। अर्थात बहिणी सुद्धा संभ्रमात पडल्या आहेत। मी आज दे दणकामध्ये मांडलेल्या मुद्द्याशी जर आपण सहमत असाल किंवा नसाल याबाबत कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा। दे दणकामधील आजचा मुद्दा पटला असेल तर लाईक करा आणि मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। बघत रहा देशोन्नती न्यूज। नमस्कार।